ॲडव्होकेट मंगेशजी हे गेल्या 9 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी प्राध्यापक हाके, श्री वाघमारे हे 10 दिवसांपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आणि काल आम्ही जाऊन तर त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघाला की मुंबईला जाऊन आजच बैठक करावी. त्यात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची परवानगी आम्ही घेतली, त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेच सगळे कार्यक्रम बाजूला सारून त्या ठिकाणी होकार दिला. आणि मी काल 5 वाजता आपले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले होते, 5-6 पुण्याहून, आणि सर्वांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आपले सर्व भुजबळ साहेब होते, उदयजी पण होते, मुंडे साहेबही होते, पडळकरही होते, सर्वच आम्ही त्या ठिकाणी होतो. आणि विस्तृत अशी बैठक त्या ठिकाणी झाली. बैठकीमध्ये सर्वच विषयांवर चर्चा त्या ठिकाणी झाल्या. कारण आपण बघतायत गेल्या 7-8 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आंदोलनं चाललेली आहेत, ज्या पद्धतीने एकमेकावर चिखलफेक चाललेली आहे, ज्या पद्धतीने एकमेकावर दोषारोप केले जात आहेत, मला वाटतं हे खरं म्हणजे आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला हे अपेक्षित नाही आहे, पण हे चाललेलं आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाजामध्ये हे आपण बघतात. आणि म्हणून यावर लवकरच तोडगा काढावा, यातून काही सन्मान्य मार्ग काढावा, यासाठी काल अशी विस्तृत अशी एक बैठक झाली. आणि या बैठकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला, सगळ्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडलीत. आपल्या ज्या मागण्या आहेत, काही अनरेस्ट आहे, ओबीसीमध्ये अनरेस्ट आहे, आणि म्हणून त्यांनाही असं वाटतं की आमचं तर आरक्षण जाणार नाही ना, आणि म्हणून आपण उपोषणाला या ठिकाणी बसलेला आहात. आणि म्हणून या ठिकाणी काल बैठकीत सर्वच विषयांवर, विशेष भुजबळ साहेब, पंकजाताई पण त्या ठिकाणी होत्या, आम्ही सर्वच होतो. आणि चर्चा झाल्यानंतर काही मागण्या अशा होत्या की त्या तात्काळ सोडवण्यासारख्या होत्या, त्या आम्ही तिने सोडवल्यात. माननीय शिंदेसाहेब होते, माननीय देवेंद्रजी होते, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादाही त्या ठिकाणी होते. ज्या करता येण्यासारख्या होत्या त्या ठिकाणी तात्काळ सोडवल्यात, तरी मार्गही निघाला. पण काही अशा 2-3 गोष्टी आहेत की त्या ठिकाणी सुटू शकत नव्हत्या. आणि मग तिथे निर्णय झाल्यावर मग बाहेर राहून अजून मग सगळ्यात वेगवेगळे आमच्या राजकीय पक्षामध्ये त्याच्यावर टीका टिप्पणी होते. मग दुसरा काही म्हणतो, तिसरा काही म्हणतो. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की सर्व समावेशक, आता अधिवेशन तोंडावरच आहे, 3 दिवस अधिवेशनाला राहिलेले आहेत. अधिवेशन सुरू झालं की एक सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि या बैठकीतून सर्वसामान्य असा एक मार्ग काढावा, तोडगा काढावा, असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं. आणि काल सर्वांनी मान्य केलं की आम्ही उपोषण मागे घेतो. आम्ही सकाळपासून 10 वाजेपासून 11 वाजता जालन्याला गेलेलो होतो. त्या ठिकाणी उपोषण आम्ही त्या ठिकाणी त्यांचं ते मागे घेतलं. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी उपोषण मागे, आम्ही लेखी त्यांना आमचं म्हणणं काय शासनाचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. भुजबळ साहेब ते त्या ठिकाणी वाचून घेईल, त्यांचंही समाधान झालं. आणि अतिशय समजूतदारपणे सर्वांनी हे गोष्टी मान्य केल्या, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. सर्वांनी खूप गर्दी होती, जवळपास 8-10 हजार लोक त्या ठिकाणी होते. एवढी गर्दी म्हणजे मी उपोषणाच्या ठिकाणी खूप मोठे सगळे आपले विशेष करून युवक होते, तरुण होते, सर्व ओबीसी बांधव त्या ठिकाणी जमलेले होते. आणि सर्वांनी संमती त्याला ठिकाणी दिलेली आहे. आणि तिथून आम्ही आता पुण्याला आलेलो आहे. आम्ही हे सांगायला आलेलो आहे की आपण काळजी करू नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, कोणावरही नाही, कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, म्हणजे मराठा समाजावर होणार नाही, ओबीसीवर होणार नाही, असा सर्वांना एक तोडगा आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं त्या दिवशीच आम्हाला यश मिळेल. आणि येत्या 29 तारखेला मला वाटतं 28, 29, 26ला अधिवेशन सुरू झाल्यावर 2-3 दिवसामध्ये एक सर्व पक्षीय बैठक आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि त्यात हा प्रश्न मार्गी लावला जाईल. आणि म्हणून आम्ही आज विनंती करायला आलो आहोत मंगेशजींना की आपण हे उपोषण आपलं